आणि आम्हाला मेसेज किती वाजता आला? 7 वाजता आला, तुम्हाला सांगतो पैकी. आणि अशा आमच्या नगरपालिकेचा एक अधिकारी फरकला नाही. आज माझ्या मुलाला 2 वर्षात मी 18 लाख रुपये घातलेत. आज त्याला जॉब आलाय. माझ्या घरात पॅन कार्ड नाहीये. पुढची लोक माझ्यासाठी थांबणार आहे? ते मला त्याचं उत्तर देतात का? पॅन कार्ड वाहून गेलेलं आहे. मी त्यांना सांगू की माझं पॅन कार्ड वाहून गेलंय, माझा मुलाचा जॉब पुढे टाकला तुम्ही. ज्यांना आम्ही नगरसेवक निवडून दिलेत त्यांचं काम नाही आमच्यापर्यंत येणं. गुडको लोणावळ्यात जे नगरसेवक आहेत कोण नाही कोण? तू फक्त एकटा आलाय, बाकीचे नाही. मी 6 वाजता आले. बघा मी तुमच्या समोरच बाहेर पडले होते. मी आले ना तेव्हा सगळे गोळा झाले तुमच्यापाशी. पहिले कुठे होते सगळे? मी स्वतः बघितलंय गोळा झालेले तुमच्यापाशी. जे काही या सगळ्या पूर परिस्थितीला जबाबदार असतील, ज्यांच्यामुळे ही सगळी परिस्थिती तुमच्यावरती ओढवली, एक तर नैसर्गिक पण आहे, निसर्गापुढे कोणाचं काय चालत नाही, पण त्याच्या खबरदारी घ्यायला नगरपालिका कमी पडली का? टाटाच्या लोकांनी जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचा बचावाकरता हे पाणी सोडायला कुठं कमी पडले? मला 1 तासभर द्या, मी तहसीलदार, प्रांत, टाटाचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी सगळ्यांना बोलवले. 1 तासभरात मीटिंग करणार. जे जे लोकांनी याच्यामध्ये जबाबदारी घेऊन काम करायपर्यंत, ज्यांनी जबाबदारी घेतली नाही मी एकाला बी सोडणार नाही. ज्यांना जागा झोपायला नाही, मी सोमवारी दिवस भरतो. मला एका बी हॉटेलवाल्यांनी सुद्धा रूम दिली नाही. लोणावळ्यात मी हॉटेलमध्ये रूम मागितल्या, मला रूम दिल्या नाही. मी हॉटेलवाल्यांना पण सोडणार नाही. मी म्हणलं बाबा परिस्थिती वाईट आहे, मला रूम द्या. रूम दिल्या. जुलै महिन्यामध्ये सर 2 तारखेपासून पावसाचं प्रमाण जर पाहिलं तर 113 मिलीमीटर सर आपल्याकडे 2 जुलैला पाऊस पडला. 3 जुलैला 116 मिलीमीटर, 4 जुलैला 121 मिलीमीटरचा पाऊस आपल्याकडे पडला. 5 तारखेला 267 मिलीमीटर, 6 तारखेला 725 मिलीमीटर, 7 तारखेला 490 मिलीमीटर, 8 तारखेला 283 मिलीमीटर. असा सर 8 तारखेपर्यंत जवळपास 2488 मिलीमीटर एवढा पाऊस जो आहे तर तो लोणावळा शहरामध्ये आणि परिसरामध्ये जे आहे तर ते पडलेला आहे. 4 तारखेपासून आपल्याकडे पावसाचं प्रमाण जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणावर होतं. 6 तारखेला 625 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर टाटा डॅम जो आहे आपला तर तो टाटा डॅम ओव्हरफ्लो झाला आणि पहाटे 4:15 वाजता आपल्याला मेसेज आला टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून की टाटा डॅम जो आहे तर तो ओव्हरफ्लो झालेला आहे. त्यानंतर तात्काळ सर आम्ही टाटा डॅम जे आहे तर तिकडे गेलो. त्यानंतर टाटा डॅमचा पाहणी केली तर डिस्चार्ज जो होता तो ऑलरेडी सर सुरू झालेला होता इंद्रायणी नदीमध्ये. त्याच वेळेला फोनद्वारे सर एक मेसेज आम्हाला मिळाला की ओल्ड खंडाळा परिसरामध्ये रस्टिक हायलँड सोसायटी जे आहे तर त्या ठिकाणी लँडस्लाइड झालेला आहे आणि त्या ठिकाणी काही तिथे असणारे जे व्यक्ती आहेत तर ते त्या मलब्याखाली जे आहेत तर ते अडकलेले आहेत. त्यामुळे टाटा डॅमच्या परिसरातून पुन्हा सर रस्टिक हायलँड या ठिकाणी पाहणीसाठी आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर मग प्रांत साहेबांना पण तोपर्यंत सर मेसेज गेलेला होता. त्यांनी तिकडून ते आणि तहसीलदार साहेब त्या ठिकाणी यायला निघालेले होते. व्हिजिबिलिटी सुद्धा फार कमी होती. पावसाचं प्रमाण पण त्या दिवशी प्रचंड होतं. नंतर प्रांत साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे माणसांची टीम, विजू साळवे आणि आपली नगर परिषदेची टीम जी आहे तर ती तात्काळ बचाव पथक म्हणून रस्टिक हायलँडला येण्यासाठी सर आम्ही सूचना दिली. आपलं पथक सुद्धा सर त्या ठिकाणी दाखल झालं. त्यानंतर आपल्या प्रांत साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मशिनरीची व्यवस्था जी आहे मलबा हटवण्यासाठी आणि ते जे कोणी लोक त्यामध्ये गाडले गेलेले होते तर त्यांना काढण्यासाठी करा अशा सूचना होत्या. ते सुद्धा आम्ही जे आहे तर ते केलं. त्याच्यानंतर सर पांगोळी परिसरामध्ये जिथे आपली पांगोळीची स्मशानभूमी आहे तर त्या ठिकाणी एक लँडस्लाइड झालेला आहे. ही सुद्धा सर माहिती आम्हाला मिळाल्यानंतर रस्टिक हायलँड वरून आम्ही पुन्हा परत पांगोळी स्मशानभूमी या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी पण लँडस्लाइड झालेला होता आणि जे बंगले आहेत आपल्या स्मशानभूमीच्या समोर तर त्या बंगल्यांच्या गेटच्या आतमध्ये तो मलबा आणि झाडं वगैरे जे होते तर ते सर सगळे त्या ठिकाणी गेलेले होते. फॉर्च्युनेटली फक्त त्या ठिकाणी कुठलीही कॅज्युअलिटी जी आहे तर ती झालेली नव्हती. त्या ठिकाणी नारायण भाऊ पण होते. त्यांनी आम्ही नंतर सर पाहणी केली. मॅडमनी सुद्धा फोन केलेला होता त्या संदर्भात.
तर त्या ठिकाणी सुद्धा मशिनरी पाठवून सर त्या ठिकाणी काम करायचं जे आहे सुरू केलं. दरम्यानच्या काळामध्ये टाटा डॅम मधून सर जो आहे ओव्हरफ्लो सुरू झाल्यानंतर टाटा डकलाईन मधून पाणी जे आहे तर ते खोपोलीसाठी जे आहे तर ते सोडलं जातं. प्रत्येक वर्षीची ही प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यामध्ये एक दिवस आधी आपल्याला अलर्ट सुद्धा जो आहे तर तो मिळतो, पण काही कारणास्तव यावेळेला फोनद्वारे कॉन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला तसा काय अलर्ट जो आहे तर तो थोडासा आपल्याला यावेळेस मिळाला नाही. पावसाचं प्रमाण प्रचंड होतं. त्याच्यानंतर डकलाईन मधून पाणी जे आहे तर ते सोडण्याबाबत टाटा कंपनीचे जे अधिकारी होते मावळे साहेब त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तर त्यावेळेस रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना काही सूचना होत्या, त्याप्रमाणे डिस्चार्ज किती करायचा आणि कधीपर्यंत करायचा याच्या त्या सूचना ज्या आहेत त्याबाबत त्यांनी माहिती दिली. तात्काळ आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना त्या संदर्भात आम्ही सूचना दिली सर की अशा पद्धतीनं टाटा कंपनीकडून आम्हाला सर माहिती मिळालेली आहे. तर आपण माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्याशी आपण तात्काळ संपर्क करून डकलाईन मधून पाणी जे आहे तर ते तात्काळ सोडण्यासाठी. मला एक विचारायचंय, अशी ज्या वेळेला एक पूर परिस्थिती निर्माण होती त्याला जबाबदार तुम्ही आज का नगरपालिका आहे त्याच्यावर माहिती आहे मला. तुम्ही जर पाणी सोडलं असतं, आम्ही तुमच्याशी संपर्क करत होतो, रायगड जिल्हाधिकारी किंवा तुमचे पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला, तर तुम्ही काय पाणी सोडून तयार नव्हते. ही पाण्याची परिस्थिती किंवा पाणी कुणा करताय, टाटा करताय नाही. बरोबर सर, तुम्ही बोलता ते खरंच आम्हाला परिस्थितीची जाणीव होती सर. कारण आम्हाला अलिबाग कलेक्टरांकडून पण मेसेज येत होता की हाताळणीची पातळी 14.5च्या वरती, त्याच्यामुळे तिकडनं मला ते नाही म्हणायचं 14 जाऊन 24 जाऊ. आता पाणी जे शहरात भरलं हे कुणामुळे भरलं? नगरपालिकेच्या प्रशासनामुळं का टाटाने पाणी सोडलं नाही त्याच्यामुळं? सर टाटाने पाणी सोडले, ओव्हरफ्लो जो झालाय डॅमचा त्याच्यामुळे. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय म्हणून हातभार लावता किंवा काय करता? नाही सर, आम्ही आमचं पॉवर हाऊसचं जे जनरेशन आहे ते जवळपास पूर्ण म्हणजे 100% ठेवतो आणि 600 ते 700 क्युसेक्स पाणी तिथून रिलीज करतो. पण सर हा जो पाऊस आलाय रात्री 2ला सुरुवात जोरदार झाला आणि 2 वाजेपर्यंत आमच्या डॅमची जी लेवल होती ती 80% होती आणि 80%वरून 5 वाजेपर्यंत ओव्हरफ्लो झाला 3 तासात. ठीक आहे ना, आपण ओव्हरफ्लो झाला आपण तरी पण तुम्ही खाली जे पाणी थोड्या पाणी होतं तुम्ही सोडलेलं आहे. हे आता गावात शहराचे पाणी आलं ही परिस्थितीला कारणीभूत तुम्ही आता थोडक्यात ना. सर ते सांगतो की ते पाणी थोडं म्हणजे अर्ध्या प्रमाणात पण चालू होतं आणि त्याच्यात ते जे क्युसेक्स जे वाढलं ते ऑलमोस्ट 4,500 क्युसेक्स झाले. आमच्याकडून फक्त 700 क्युसेक्स जनरेशन केले. आता तुम्ही जनरेशन पण करत नाही. बरोबर. तुम्हाला तुम्ही 3 वाजता का 4 वाजता सुरू केलं नाही सर, त्याच्यात काय झालं सांगतो तुम्हाला की हे जे लँडस्लाइडिंग झालं ना म्हणजे 2 ठिकाणी त्याचा मलबा हायलँड जे आहे त्याचा जो मलबा तो डकलाईन मध्ये आला आणि डकलाईन मधलं जे क्रॉस सेक्शन एरिया आहे पाणी वाहण्याचा तो 50% झाला आणि पाणी त्या आमच्या फोरवे पर्यंत पोहोचतच नव्हतं. आणि त्याच्यानंतर सर त्याच्यामध्ये लाकडं आणि ही एवढी आली की तुम्हाला फोटो पण दाखवायला पाहिजे की ती जी जाळी आहे टनेलच्या तोंडावरची त्या जाळीवर सगळं बसलं आणि ती जाळी बेंड झाली. तुम्ही खोटं बोलताय. मला एक सांगा, मलबा कधी आला? सोमवारी. हो बरोबर. पाणी कधी भरलं? सोमवारी. डेडलाईन लॉक कधी होती? सोमवारी. मग सोमवारी तुम्ही ज्या वेळेला 3-4 वाजल्यानंतर पाणी सोडलं त्याच डेडलाईन मध्ये सोडलं ना? हो सर, त्यातूनच सोडलं. त्याच्यातून कचरा गेलं पाणी. त्यावेळी जेव्हा ते पाणी आलं त्याच्या बरोबर तो सगळा कचरा आला आणि मग कचरा तुम्ही बिना काढता कसं काय गेलं पाणी? सर ते सांगतो तुम्हाला, ती जी जाळी आहे टनेलच्या तोंडावरची ती जाळी पूर्ण ब्लॉक झाली. आता या लोकांचं जे नुकसान झालं याची टाटाची जबाबदारी काय? सर आता जसं आमचं मॅनेजमेंटचं गायडन्स आहे तुम्हाला माहिती की टाटा कधीही या गोष्टीसाठी तयार असतात. आमच्या परीने जी काही मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला एक सांगतो स्पष्टपणे. आज शुक्रवार आहे.
आम्हाला पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्ही लेखी स्वरूपात द्या. ज्या कुटुंबाचं नुकसान झालं त्या टाटाला किती टाटा आमची ते जबाबदारी किती घेणार आहे. काहींच्या गाड्या पूर्णपणे डॅमेज झाल्या, काहींच्या घरातलं 100% सामान वाहून गेलं. म्हणजे असं नाही की 5-10 हजार रुपयाचे गेलं, 5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 4 लाख रुपयाचे, 1 लाख रुपयाचं जवळपास प्रत्येकाचं नुकसान झालं. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक सदनिका किंवा प्रत्येक कुटुंबाला तुम्ही काय मदत करणार, आम्हाला तुम्ही या 4 दिवसामध्ये लेखी पत्र द्या. चीफ ऑफिसर आजच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे घ्या, टाटानं पाणी सोडलं नाही किंवा त्यांच्या डकलँडमध्ये जो मलबा आला होता म्हणून पाणी गेलं नाही आणि म्हणून शहरात पाणी साठलं, हे त्यांनी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये जी सत्यता ती त्यांनी मांडली किंवा ती त्यांनी कबूल केलेली आहे. आणि यामध्ये टाटानं या शहरातल्या जेवढ्या कुटुंबाचं आज नुकसान झाले याची जबाबदारी काय घेणार आहे, त्यांना नुकसान भरपाई काय देणार आहे, हे त्यांनी गुरुवार 4 मध्ये किंवा बुधवार 4 मध्ये 4-5 दिवसात आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात पत्र द्यावं. जर योग्य पद्धतीनं तुम्ही नुकसान भरपाई तुम्ही काही, नगरपालिका काही असं करून जर आपल्याला त्यांना नुकसान भरपाई व्यवस्थित देताना ठीक. आणि जर तुम्ही उगाच तोंडाला पानं पुसाल किंवा नाही आमचं अजून आम्हाला अप्रूव्हल आलं, मी पुढच्या आठवड्यात टाटाचं सगळं बंद करणार, सगळं बंद करणार, तुमचा जो काय प्रोजेक्ट आहे ते मी बंद करणार. जर तुम्ही ऍक्शन घेतली नाही तर मी ऍक्शन करणार. जबाबदार तुम्ही आहात, तुम्ही जबाबदार, तुमचा धंदा आहे, तुम्ही व्यवसाय करता पाण्यावरती, काय इलेक्ट्रिसिटी जनरेट करा, अजून वॉटर काय करते करा, पण या सगळ्या परिस्थिती जबाबदार तुम्ही. त्यामुळे तुम्हाला तुमची भूमिका घेताना हे जे काय आपत्ती आली, जे काही नुकसान झाले यामध्ये राज्य सरकार 5,000 रुपये 10,000 रुपये जवळ देत नाही आणि त्यामध्ये त्या माणसाची गादी पण येणार आहे झोपायची. तुम्हाला योग्य त्या पद्धतीने याच्यामध्ये पंचनामे करून किंवा नुकसान पुरत असताना नुकसान म्हणून तुम्हाला भरपाई द्यावी लागेल. ही जबाबदारी तुम्हाला स्वीकारावीच लागेल काय लागेल. आणि जर यांनी नाही जबाबदारी स्वीकारली, मी नगरपालिकेच्या नगरसेवकांना सांगतो पुढच्या गुरुवारपर्यंत बैठक घेणार. यांनी लेखी स्वरूपात योग्य ती आपली नुकसान भरपाई स्वीकारली ठीक, नाही स्वीकारली पुढच्या शुक्रवार शनिवारी यांचं सगळं जे काय चाललंय इथला धंदा पाण्याचं खाली काय डकलाईन फिकलाईन सगळं बंद करून टाकायचं, डायरेक्ट बंद करायच्या. अख्ख्या लोणाची माणसं उठवायची आणि यांच्या बसवायची, सगळं बंद करून टाकू. दर वेळेला त्या हुडकोमध्ये पाणी येतं, तुम्ही बंद केलं की पाणी उठतं. नगरपालिकेच्या नाले किंवा इंद्रायणी नदी आहे साफ करून किती पाणी जाणार आहे, साफ करून किती पाणी जाणार आहे मला सांगा. सर माझा फक्त एकच आहे की त्या दिवशी जो पाऊस झाला त्याच्या 11 वाजता जर तुम्ही रिडिंग बघायला 4,000 क्युसेक्स वरून ओव्हरफ्लो होतो. आमचं जनरेशन होतं फुल, पण 4,000 क्युसेक्स वरून झालं. एवढं पाऊस झाला, 200 mm पाऊस 5 तासात झाला. ठीक आहे ना, जो काय झाला त्याच्यात तुम्ही पाणी सोडलं नाही, आपलं त्याला पाऊस नाही झाला तुम्ही पाणी सोडलं नाही, दोन्ही गोष्टी झाल्या. नाही सर, त्याच्यामध्ये आणखी एक सबमिशन होतं आमचं. काय झालं सर की ज्यावेळेस ट्रॅश स्क्रीन तुमचं जे हे झालं डॅमेज, तर त्यानंतर 8 तास सर पाणी नाही सोडलं. त्यामुळे पाऊस कंटिन्यू सुरू होता, ओव्हरफ्लो कंटिन्यू सुरू होता, परंतु 8 तास डकलाईन बंद होती त्याच काळामध्ये. त्यामुळे पण पाण्याचा फ्लो जो आहे तो शहरामध्ये सर खूप वाढला. आणि माडा जो आहे तो पहिलाच पार्ट माडा येतो इंद्रायणी नदीपासून, तिथली लेवल तर खूपच वाढली सर. ठीक आहे, चला तुम्ही काय काय केलं पावसाळ्याच्या आधी उपाययोजना सांगा मला. काही लोकांनी ते व्हिडिओ बघितल्या, काही ठिकाणी तुम्ही पत्र्याचे शेड बांधले, काही गाड्यांकरता बांधले, तर कशाला त्याला तुम्ही परवानगी घेऊन बांधले? कधीचे ते परवा दिवशी कोणीतरी दाखवत होतो व्हिडिओवरती की तिथे ते पत्र्याचे शेड बांधले म्हणून ते पाणी आत आलं. आपण इंद्रायणी नदी दरवर्षी साफ करतो, यावर्षी केली होती नाही गेली बोला ना. जलपर्णी या वर्षी 2 टाइम टेंडरला आहे विहिरीच्या. त्यांनी 2 टाइम करायला पाहिजे होती, ती 2 टाइम न करता 1 टाइम पण त्यांनी पूर्ण नाही केली. पावसाच्या तोंडावरती त्यांनी काम सुरू केलं. वारंवार माझे पत्र आहेत त्या संदर्भामध्ये, आणि आपण त्या बीबीजीला पाठीशी कुणी घालू नका, कारण बीबीजीने काम केलं हे स्वीकार करावे. आता ही जलपर्णी अण्णा बऱ्याच जागी अडकून पडलेली, त्यामुळे अजून ब्लॉक होत.
ज्या ज्या ठिकाणी आता तुम्ही परवा दिवशी मला त्या महाराच्या तिथं भिंत घातली मला कळालं. ते भिंत पण तुम्ही नॅचरल स्त्रोत तिथं तिथं बंद केलेत, तुम्ही का बंद करून दिलेत? काय ऍक्शन घेतलं त्याच्यावरती? सर्वेला तुमच्या नकाशामध्ये आहेत ना? कधी तोडणार? आता इकडे या बाजूला पाणी घातलं होतं सगळं माडाच्या बाजूला, तिथं पण कुठे भिंत घातली? कुणी घातली भिंत ती? बघून घ्या ना, जिथं भिंती घातल्या तिथं मला एक घरात येतं आमच्या नगर परिषद आतमध्ये अधिकार आहेत ना, यांनी यांच्याकडे नको राहायला. जिथं जिथं आता ही पूर परिस्थिती किंवा जिथं पाणी आणलं गेलं, नॅचरल स्त्रोत तुम्ही थोडसे जिथं पाणी जायचे होते ते बंद केले, त्याला जबाबदार कोण? काही म्हणजे कोण? माझे पाहुणे का तुमचे पाहुणे? कुणाचे पाहुणे? जबाबदार तुम्ही का मी? कोणी जबाबदार? जबाबदारी घ्यायला का ना? त्यांनी जशी टाकून जबाबदारी तशी जबाबदारी कोणाची? माझी का तुमची? कोणाची? सांगा ना. तुम्हाला खायला घालता येत नाही लोकांना, पाणी देता येत नाही. परिस्थितीमध्ये जेव्हा हे झालं त्या टाइमी सगळी मुली किंवा सगळी गळी हे आम्ही तुम्ही स्वतः होता. तर अण्णा ज्या टाइमी सगळं झालं ना, हे वगैरे नैसर्गिकचा विषय वेगळा आहे. तर त्या टाइमी जेव्हा झालं त्या टाइमी आपल्याकडे काहीच योजना नव्हती, काहीच योजना. आणि त्याच्यामध्ये अण्णा आज पासून जीसीबी पासून सगळं नगरसेवक लोकांनी स्वतःच जो खर्चणी करायला लागला अण्णा. आज सीओ साहेब म्हणतात ते सीओ साहेब अण्णा बीडचे एक पण लोक नव्हते. आजच्या तारखेला आपण आज बोलायला गेलो समजा कोणाला तर दोष कोणाला देऊन उपयोग नाही. टाटाने गेलो किंवा आजची परिस्थिती अण्णा असेल. तुम्ही तुमच्याकडे लोक अपेक्षेने बघतात लोकांना एकच म्हणजे अण्णा म्हणजे सगळे कामं होणार आहेत. पण अण्णा हे जर का झालं नाही लोकांना. अरे मोमीन बरोबर आहे तुम्ही सांगता, आपल्याला घ्यायला पण आपल्याला काही नाही, हात आपले बांधलेले. मी उद्या झालं लोकांना प्रत्येकाला 10 लाख रुपये द्या, देऊ शकतो का? लाख लाख रुपयाची जर का आपण अरे बरोबर आहे तुम्ही सांगता, पण आपल्याला काही नाही हात बांधले ना. शेजारी बसते 5,000 रुपये तिथे मिळते. आता काय झालं? अण्णा पण तुमच्याकडून लोक अपेक्षा करतात कारण हो बाबा मला कळतं सगळं, पण आपण देताना आपल्याला काही नियम आहेत ना, नियमाच्या वरती पुढे जाता येत नाही. नगरपालिकेला विशेष म्हणून काही बाबा मला देतात आम्ही तो विचार करणार नाही. आता 2 दिवसात 4 दिवसात टाटा काय देते आणि आपण काही अशा पद्धतीने एकत्रित करून त्यांना व्यवस्थित दिलंच पाहिजे. आज आम्ही त्यांना पहिले किट आणलेत बाबा, किमान 15 दिवस त्यांच्या घरातच स्वयंपाक त्यांना करता यावा, किट लावले बनवायला आम्ही. अण्णा असं हे जे काही झालंय हे तुमच्या ह्याच्यातून झालं लवकरात लवकर ह्याचं मार्ग करा अण्णा. ते मगाशी त्या अगरवाल भाभीच्या बाबतीत कोणी लेडीज मगाशी बोलत होत्या, ते हेतू पुरस्कृत बोलल्या अगरवाल भाभी आणि ते मुकेश मुकेश अगरवाल पण स्वतः काम करतात. कोणते राजकारण करायचं पहिले असं नाही बोललं पाहिजे. थोडी पण व्हायला राजकीय काढण्याचा प्रयत्न करतात समोरील असं नाही. तुम्ही दक्षता घ्या, कारण की आता ह्याच्यावर बरेच लोक त्या गोष्टीच्या पोळ्या भाजल्या जातात. जाऊ दे आपले 12 ते 15 नगरसेवक नगराध्यक्ष आमचा भाग क्लिअर झाल्यानंतर आम्ही सगळेजण हुडकत ठीक आहे, राहिले तर काय आपण उपकार नाही केले. आपली जबाबदारी घेतो ना आपण. आपली जबाबदारी आपण पार पाडा. जो नैसर्गिक प्रवाह आहे लॉन्च विला म्हणून गृहित 2 मिलियन मधून येणारे आहे जवळजवळ 30 फुटाचा ओढा 6 फूट केलाय. मी अर्ज दिले त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. कोणी केला? गृहित आणि लॉन्च विला म्हणून अर्ज मला वाटतं नारायण भाऊंचा पण आहे. लक्ष्मी काय पाळेकरांचा वाढवलाय भिंत वाढली त्यात बंद करतात. काय ऍक्शन घेतलं तुम्ही? आणि नाल्यावर स्लॅब टाकलाय ना. नाही फॅन कोण टाका ना. तुम्हाला एक सांगतो, उद्या संध्याकाळपर्यंत यांनी नाही ना सोडलं, मला फक्त फोन करा. चीफ ऑफिसर उद्या संध्याकाळपर्यंत सोडून टाकायचा जे आहे ते. आणि नांदरगाव मधील सूर्य सोसायटी
तिथून जवळजवळ 2.5 मीटरचा हे जातो, ओढा जातो. तो 2.5 मीटरचा ओढा 2.5 फूट केलाय फक्त. त्याची कंप्लेंट सूचना आम्ही यांना दिलेली आहे, तर तोही तोडून घ्यावा यांनी. आणि आता ज्याच्या भागातल्या ज्या काय अडचणी आहेत त्यांनी लिखित स्वरूपात चीफ ऑफिसरला पत्र द्या आणि मला एक त्याची द्या. आता मला एक विचारायचंय, आताच्या सगळ्याच परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वे केला? सर्वे झालेला नाही, ते निकषात होतं. कुठल्या कुठल्या घराचं नुकसान झालं सर्वे झाला? पाणी खूप होतं. कधी करणार? साफसफाई चालली आहे आता. सगळ्यापर्यंत क्लिअर करा. प्रशासनाकडे जे जेवण मिळत होतं ना, ते आमच्या भागामध्ये नांदगाव मध्ये 2 दिवस कुणालाही जेवण भेटलेलं नाही. अरे पाहुणे ते प्रशासन नाही, मी तळेगावून केटरिंग वाले पाठवलं ते सगळ्याला काय सांगतो बघ भाऊ. स्थानिक नगरसेवकांचं काम होतं ते पूर्ण. प्रत्येक भागात स्थानिक आम्हाला माहिती आपलं काम आहे. तुम्ही कल्पना कुणी दिली होती? नगरपालिकेने आकडे भरून पण लागले. कुठं टाकलं तुम्ही? तेव्हा नव्हतं, 1.5 दिवस मी स्वतः केले. तुम्हाला एक सांगतो बरं का, नगरसेवक सुंदरताईंना बोला. हो तुम्ही दोघं माणूस पोहोचायला पाहिजे. असं नाही का तुम्ही आम्ही स्वतः पोहोचवलं ना आमच्या घरचानी. आणि हा विषय मी अण्णांना विचारतो, तुम्ही म्हणे बोलूच नका. अण्णांशी बोलतोय. ते सांगितलं तुम्हाला मी. आम्ही अण्णांशी बोलतो. अण्णांची बोलताना आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही पण दिवस रात्र इथं थांबलेलो आहे. तुम्हाला कुठं आम्ही काय बोलतो? आम्ही तुम्हाला कसं काय तुम्हाला मदत पोहोचलं नाही? आम्ही बोललो नाही. जेवण पोहोचलं नाही तर तुम्ही थांबायचं नाही इथे येऊन. आम्ही तिथं आम्ही जे कर्मचाऱ्याला दोष देतात परत म्हणतात तुम्ही जेवण पोहोचलं नाही. माझे आहे. जेवण थांबायचं ना. चला बोला. तुम्ही काहीतरी वैयक्तिक घेतलं का? हे पाणी का जमतात? काय एवढा ध्यानाचा पाऊस स्टार्ट आहे, सुरुवात आहे. त्यानंतर पुढे काय होऊ शकते सांगता येत नाही अजून. हा जो लोणार डॅम आहे, त्याची डॅमची पातळी पूर्ण गाळून पूर्ण लेवल झाली. आता ह्याच्यासाठी काय व्हायचं? पहिला दुसऱ्या भरायचा, मग लोणार डॅम भरायचा. आता काय परिस्थिती? एक मिनिट माईक जवळ घे. त्यांची प्रॅक्टिकली जी सूचना आहे ती नीट ऐका. परत सांग तुम्ही. पहिला ह्याच्या आधी पहिला दुसऱ्या डॅम भरायचा, नंतर लोणार डॅम भरायचा. आताची परिस्थिती आल्या मला होईल की लोणार डॅम पहिला भरला, नंतर उशिरा भरला. म्हणजे त्यात जो ग्रास असतात तो ग्रास कुठेतरी आपण कमी करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपली पाण्याची वाट आहे, तो आपला पूर्ण निघतो, तिथून आपल्यामध्ये पूर्ण जमा होतो. तर तिथे आपण जसं हा कॅनल कसा खाली कोपलीने जातो तसा आपण इथे कॅनल बांधायला पाहिजे. जो आता उठपासून चालू असतो आपल्या डॅमवर. नदी पण तिचा पण फ्लो वाढवायला पाहिजे, रुंदी वाढवायला पाहिजे, खोली वाढवायला पाहिजे. आता रुंदी म्हणजे काय करा, साईडला मग लोकांची गरज पडत असते आपल्याला. ऑलरेडी आहे कसं ना. असतं, पात्र सोडून दोन्ही बाजूला किमान 3-3 मीटर आपल्याला जागा ती फ्लॅट मोकळी ठेवावी लागते. किमान तशी 6 मीटर आहे त्यामध्ये. खाली काय होतं तुम्हाला सांगू का? आता एक मिनिट ऐक ना. पुढचा प्रश्न नाही, तुम्ही आता काय आहे की समजा जर 10 फूट खोली असेल, आपण मॅक्झिमम किती अजून खाली खोली करू शकतो? 4 फूट 5 फूट. 10चं 15 होईल, 10ची 20 तर होणार नाही. पण पाण्याचा फ्लो तेवढा होता, 4-5 पटीनं पाणी जेवढ्या स्पीड मध्ये आलं त्याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नव्हतो. पण याच्यामध्ये पाणी ज्या स्पीडने आलं त्या स्पीडने पाणी खाली जायला पाहिजे होतं. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये ते पाणी थोड्या बाजू खोपोलीला ते पाणी सोडलं नाही आणि इकडनं पाण्याचा स्रोत वाढत गेला. 8-9 तासानंतर पाणी त्यांचं चालू आलं. आपण थोडी तरी साईज वाढू शकतो त्याची. इंद्रायणी सुधार आज प्रकल्प सगळा आता पीएमआरडी हातात घेतला. पीएमआरडी काम करते. आता एसटीपीचं टेंडर मला वाटतं या 2-4-8 दिवसांमध्ये येईल. एसटीपी बसवल्यावरती साधारणतः त्याला 8-10 महिने किंवा वर्ष पण जाईल. त्यानंतर सेकंड टप्पा नदी सुधारता येईल, म्हणजे खोलीकरण किंवा गाड बांधणे हा नंतरचा टप्पा आहे. ते टप्प्याटप्प्याने शासनाकडे चालू आहे काम. माझी विनंती आहे की त्यामध्ये गाळा काढावा. ठीक आहे ना, ते त्यांनी त्यांच्या मालकीचा डॅम येतो. आता टाटा काही प्रमाणात जबाबदारी घेते त्या गोष्टी. जो पूर आला त्याची जबाबदारी काही प्रमाणात टाटा घेते. आता याच्यामध्ये आता पुढचं नियोजन काय? टाटाने आता 100 वर्षांनी डॅम बांधला. जी काय त्यांची प्रोसिजर येईल तेवढ्या काळापासून आतापर्यंत सेम आहे, त्यात काय बदल केलेला नाही त्यांनी. त्यात त्यांनी काहीतरी अजून ऍडिशनल करून त्या पाण्याला पुढच्या हा आता पावसाळा गेला परत त्याच्या पुढच्या वर्षी येणार
त्याच्या पुढच्या वर्षी येणार. त्यासाठी त्यांनी काहीतरी प्रोव्हिजन भविष्यात परत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता तुम्ही कंपनीनं नवीन काय प्रोव्हिजन करायला पाहिजे. 50 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताचं नागरीकरण झालेली नवीन बांधकामं त्यांच्याकडे माहिती जागा पाहिजे. एकदा सर्वे झाला होता, इरिगेशन डिपार्टमेंटने सर्वे केलेला. ब्लू लाईन आणि रेड लाईन या दोन्ही लाईन मार्क केलेले आहेत. आणि जो पूर्वीचा पात्र होता नदीचा, जो 4000 क्युसेक्सचं 4500 क्युसेक्सचं मॅक्सिमम डिस्चार्जचा जो पात्र होता, त्याच्या मार्क केलेल्या आधीच्या लाईन आहेत. त्या मार्क केलेल्या लाईनच आता आतमध्ये आलेल्या. त्यामुळे हा पुढचा जो आहे त्याच्यावर जरा आपल्याला एक बसून विचार करावा लागेल. काय बोलत काय केलं पण पाहिजे. पात्रच कमी झालेलं आहे. तिथे बांधकाम आहे. किती ठिकाणी झालं बऱ्याच ठिकाणी मार्क केलेले आहे. आता आम्ही याच्याबद्दल हे ज्या पात्रावर बोलतात आहेत ना की रेड लाईन HFA तुम्ही मार्क केलं त्याच्यावर बोलताय. अण्णा मला एकच प्रश्न विचारायचा आहे की लोणावळा डॅम मधून इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी काय व्यवस्था आहे, त्याचं उत्तर फक्त मला द्या की लोणावळा डॅम मधून इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी काय व्यवस्था आहे. हे सगळे दरवाजे एकदम एकच मिनिट फक्त उत्तर देऊ नंतर. त्याला दरवाजे त्या डॅमला तसे नाहीये. तो एकच मिनिट काय म्हणता ओपन गेट आहे. तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे. जी की जी होती ती आपली 67 सालीच डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशनने बंद करायला सांगितलेली आणि ती आम्ही बंद केलेली नाही. डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशनने बंद करायला सांगितली होती. ती पाणी डिस्चार्ज साठी नाहीये. ते पाणी फक्त कधी डॅमचं मेंटेनन्स खालच्या लेवलला करायचं असेल तर त्याच्यासाठी होती. फुल फ्लो डिस्चार्ज साठी नाहीये ती. पण 5 वेळा पूर आला. 8 वेळा पूर आला. पूर आणणार कसा येतो, सहाराचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली यांनी अशा छोट्या छोट्या मोऱ्या केलेल्या. त्या मोऱ्यांमधून पाणी डॅम ओव्हरफ्लो होतो. डायरेक्ट पाणी बाहेर येतं. डायरेक्ट डिस्चार्ज. नदीमध्ये पाणीच जात नाही. बरं तुम्ही आमची नदी आणली डॅम मध्ये अडवली. इंद्रायणी नदीचं उगमस्थान आहे. इंद्रायणी नदीचं उगमस्थान तुम्ही तिथं अडवलं. तिथून अडवल्यानंतर तुम्ही डिस्चार्ज कुठं दिला नदीला. जर तुम्ही नदीला डिस्चार्जच नाही दिला, नदीचं पात्रच व्हायला नाही, तर ती नदी साफ कशी राहील. तुम्ही नदी बंद केली. तुम्ही त्या डॅम नदीवरती डॅम बांधला. मग तुम्ही त्या नदीतून पाणी सोडलं पाहिजे ना. आज पावनाला पाणी कुठून सुटतं, पावना डॅम मधून सुटतं ना. तुम्ही आज डॅम मधून इंद्रायणी नदीला पाणी सोडतच नाहीये. मग पाणी सोडत नसल्यामुळे ती नदी तुम्ही किती साफ करा, किती खोल करा, काही करा, काहीच होणार नाही. त्याचं नियोजन पहिलं लावलं पाहिजे. आज 100 वर्ष झालं तेच इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपलं. 100 वर्ष लोणावळा किती बदलला. मग टाटानी त्या पद्धतीने बदललं पाहिजे. तुमच्याकडे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, काय काय आहे. आज हे लोकांना तुमच्यामुळे सहन करावं लागतंय. म्हणून आज आम्ही ही विनंती करतोय. याच्याबद्दल एक तुमचीच मुलाखत आहे ना होती यांची. त्यांचं मला ते प्रॅक्टिकली यांना पण काही गोष्टी माहिती होती. आता यांचं जे टेक्निकली जे म्हणणं येते ना, मी आता गाडीत येताना तुमचा जे व्हिडिओ ऐकत होतो याच्यात ठीक आहे प्रशासन किंवा टाटा आता हा काय आपल्याला विषय नाही, पण प्रॅक्टिकली आपण याच्यात मार्ग पुढे नाही काढला पाहिजे. मला बघतो याच्यात WRD बरोबर जर मीटिंग घेतली तुम्ही तुमच्या लेवलला तर त्यांच्या पण एक इनपुट येऊ शकतो. कारण त्यांना सर्व या गोष्टीची माहिती आहे. जे काय आता धर्माच्या बाबतीत आणि त्याच्या विषयाच्या बाबतीत पूर्ण माहिती आहे. आम्ही ऍज अ एक्सपर्ट म्हणून आम्हाला जेवढी माहिती आहे ती आम्ही तुम्हाला सांगितली. पण ते पण तुम्हाला काय सांगतात त्यांचं पण म्हणणं एकदा ऐकून घ्यावं. त्याच्यातून परमनंट मार्ग पुढे कसा काढता येईल त्यासाठी बोलतो. साहेब तुम्ही आता काय म्हणते ब्लू लाईन आणि रेड लाईन, फक्त ब्लू आणि रेड लाईन मध्ये पाणी आलंय का. ब्लू लाईन आणि रेड लाईन 1-1 किलोमीटर अर्धा किलोमीटर पाणी पुढे गेलेलं आहे. रेड लाईन आणि ब्लू लाईन मध्ये नुसतं पाणी नाहीये, त्याच्यापेक्षा अर्धा किलोमीटर 1-1 किलोमीटर पाणी लांब गेलेलं आहे. तुम्ही त्या लाईनचा आधार घेऊन काही माहिती ऐका ना. त्यांनी ब्लू आणि रेड लाईन हा पार्ट वेगळा. त्या ब्लू आणि रेड लाईन त्यांनी मार्क करून दिल्या, पण त्या मार्क असलेल्या ठिकाणी राहणारे घर किंवा दुकानदार जे काय असतील त्यांचं नुकसान झालं तर जबाबदार नगरपालिका आहे. त्याला नगरपालिका आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेवढं नुकसान झालं ना त्याला जबाबदारी आहे. ठीक आहे ना. ब्लू लाईनचा विषय पण नाहीये. तिथं पूर म्हणजे अक्षरशः माणूस काय वाहून गेला.
तुम्ही ज्याप्रमाणे ठाणे साहेब, हो साहेब, एक उत्तर द्या अजून एक. त्या नदीत आपल्याला डॅमचं पाणी किती टक्के सोडणं गरजेचं आहे किंवा कंपल्सरी तुमच्या ह्याच्यामध्ये 10% किमान तुम्ही प्रत्येक दिवसाला किंवा महिन्यात 10% पाणी तुम्ही सोडणं गरजेचं आहे. तो डॅम मान्सून डॅम आहे फक्त त्या डॅमचं नदीला तुम्ही अजून केलेलं नाही. नाही हो, ऐका ना काय ते विचार करा हो. त्यांचं प्रॅक्टिकली अग्रीमेंट काय आहेत नगरपालिकेचे ते सुद्धा असेल ते पण चेक करा आणि जर तो फक्त मान्सून डॅम असेल तर ते पाणी भरलं काय तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, माझी विनंती आहे की टाटाच्या धरणाला 100 वर्ष होईल ही ठीक आहे समजली. पण दुसरी जी गॅरंटी मी त्यांनी सांगितलेली नाही की म्हणजे जर उशिरा पूर्ण भरलं तर ते खाली खंडाळ्यावर पाणी सोडतात आणि ओलर डॅममध्ये पण ते पाणी घेतात. ओलर डॅम आता अर्धा भरले तर ही यंत्रणा त्यांनी राबवली असती नाही. उशी डॅम मधलं पाणी सर करून ओलर डॅममध्ये परत जातं. त्यावेळेस तो परत केलेला नाही. दुसरी गोष्ट पांगोळ येते आपल्या वस्तींच्या बाजूला एक निगम प्लॉटमध्ये गर्दी करून मोठी भिंत बांधली. त्या भिंतीमुळे आपल्या वस्तीमध्ये जवळजवळ 5 फूट पाणी असतं. कुठेतरी सर्टिफिकेट असते त्याच्यामध्ये भिंत छोट्यामुळे तो पाणी दिसतं. अजूनही 2 फूट पाणी सोडायला वाटतं. त्याच्यावर तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. एकतर हे सोल्युशन म्हणजे आपल्या नगराच्या हातीपर्यंत खोलीकरण करणे आणि विलीनीकरण करणे हे एवढं नाही केलं तर याच्यामुळे परत काही प्रकार माझी विनंती. आपण हा जेव्हा टाटावर आपण जे बोलतोय आपण जर बघितलं जेव्हा हा डॅम भरला होता तेव्हा झाला रात्री 1:30 वाजता आपण खंडाळ्याचे सगळे वॉल भरले बरोबर आहे. आणि रात्री 1:30 वॉल भरल्यानंतर बरोबर 3 वाजून 17 मिनिटांनी माझ्या नेत्याच्या वेळेस पाणी घालायला चालू असतं. अख्खं कमीत कमी 30-35 घरांमध्ये पाणी घुसलं. 30-35 घरांमध्ये अन्न पाणी द्यायला चालू झालं. आम्ही ज्यावेळेस गेलो याच्यामध्ये अन्न टाटादर्शी दोषी आपण म्हणतो की आता ते काम करते पाणी सोडतोय. त्याचबरोबर अण्णा MRCDC जे आपला हायवेच्या खाली जे पुलांखाली जे जुने अण्णा यांचे पाईप्स आहेत हे खूप छोटे आणि चोकप झाले अण्णा. हे हायवे MRCDC हा अण्णा त्याच्यामुळे अण्णा ते पाणी जात नव्हतं अण्णा. आणि जर ते पाणी ब्लॉक झालं आणलं तर अख्खी भागाचे ते नेत्याच्या खंडाळा नेताच्या वाडीचा जो आपला बाजारपेठ अण्णा तिथं एक आहे. एक पलीकडे शिवाजीपेठ तो एक पूल आहे. असे 2-3 जागी अण्णा एक पूल येतात. पूर्ण अण्णा अख्खं काय हे भरलं असतात. तो पूर्ण साफ होत नाही. टाटा वगैरे फोन करता साफ होणार नाही त्याच्यामुळे भद्रेश्वरमध्ये पूर्ण पाणी जमते. यावेळेस पूर्ण उद्यापर्यंत पाहिजे कमरपर्यंत पाणी होतं. जातावाल्याला समोर सर्वांना फोन करते. त्या हॉटेलच्या पार्किंगच्या एरियामध्ये सगळ्यातून आलाय आणि तिथं सगळं ते जाम झालेलं. त्यामुळं तुमच्याकडे पूर्वीचं नकाशा आहे तिथले तिथं जर ओव्हरफ्लो झालं किंवा पाणी जर जास्त प्रमाणात आलं त्याची कशी प्रोव्हिजन आहे ते नगरपालिकेकडे द्या. आता एक याच्यात तुम्हाला एक सांगतो आपल्याला इथून पुढे भविष्यात पण अशा जर गोष्टी टाळायच्या प्रसंग जर येऊ नये वाटत असेल तुमच्या टाटाच्या प्रोव्हिजन असलेले जे जे स्त्रोत आहेत नाले आहेत ज्या लाईन आहेत पाईपलाईन या सगळ्या नकाशाप्रमाणे किंवा ड्रॉइंग प्रमाणे चेक करा. तुम्ही क्लिअर केले पण नगरपालिकेने या गोष्टी अडवल्या म्हणून हे पाणी अडतंय. याचा रिपोर्ट मला तुम्ही किती दिवसात द्या. शहरातला संपूर्ण शहर नगरपालिका या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पूर्वीची प्रोव्हिजन केली आहे पण ते आता नगरपालिकेमध्ये काय अनधिकृत बांधकामामुळं किंवा काहीच्या हॉटेलमुळं नगरपालिकेने काही ठिकाणी परवानगी देऊन तिथं काम केल्यामुळे बंद झाले. असं जर तुम्ही मला मॅप दिला तर आम्ही नगरपालिका आमच्या हद्दीतल्या किंवा त्या जिथे जिथे लॉक केले ते ओपन करू. जिथं तुमचं भाग आहे तो तुमचा भाग तुम्ही क्लिअर करा. मला ते कधी द्या लवकर द्या. कारण परत पाऊस बोलवला अजून आपल्याला 3 महिने या सगळ्या प्रक्रियेचं पुढे जायचं. ठीक आहे ना. मला त्यांनी तुम्ही एक एक मिनिट ऐका ना मात्र साहेब आता तुम्ही एक गिऱ्हाईक आम्हाला पाठवलं ना
एकदम रिपोर्ट पाठवण्यापेक्षा आमचा हा या भागाचा परवा 2 दिवसात रिपोर्ट दिला, पुढचा 4 दिवसांनी दिला, पुढचा 6 दिवसांनी दिला, असं केलं तरी चालेल. पण एक त्या भागाचा आम्हाला रिपोर्ट पाठवा. म्हणजे जसं त्यांनी मंगेश भाऊनी सांगितलं की आमच्या भागात पाणी आता साठायला लागले, तुमचा प्रॉब्लेम आहे आणि पुढचा नगरपालिकेचा काय प्रॉब्लेम आहे हा आम्हाला क्लिअर केला म्हणजे आम्ही आमचा भाग क्लिअर करू, तुम्ही तुमचा भाग क्लिअर करा. हेच करावं लागेल ना आपल्याला. आता डोंगराळ भागामध्ये 70% भाग हा टाटा डॅमने वेढलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा लाईनी कोकणीपर्यंत जातात. आता मध्ये सगळ्या डोंगराळ भाग आहे. आता मध्ये खंडाळामध्ये लँड स्लायडिंग झाली. आता तुम्ही सर्वे केलाय का तुमच्या लाईनी गेल्या तिथे लँड स्लायडिंग होणार आहे की नाही. आता बरेचसे भाग असे की आता कधी जीवित हानी होऊ शकते. याच्यावर तुमचं नियोजन काय? आता खूप अवघड विषय आहे ना. सगळ्या यांच्या लाईनी डोंगरात गेलेले 100% काही दिवसामध्ये लँड स्लायडिंग होणार. आता जी लँड स्लाइड झाली त्याच्यामध्ये खूप मोठा विषय झालेला आहे. त्याच्यात सुद्धा टाटाने कुठली गोष्ट सिरियस घेतली नाही. खूप मोठा विषय. त्याच्यामुळे तुम्ही सर्वे करा, ते स्लॅब टाकून बंद करा. त्यानंतर तुमच्या टाटाच्या ज्या लाईनी आहेत काही रेल्वेच्या भागातून काही पाणी गेलेलं आहे. टोटल लाईनी बंद आहेत. त्या खुल्या बंद करणार आम्ही करणार का? तुमच्या टाटाच्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला लक्षच जाता येईल. आता भाऊ तुमचे तुम्हाला विषयाप्रमाणे सगळं प्लॅन देतो. तुमच्या घरी आजोबा त्या दिवशी पाहायला ते तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुझा प्रॉब्लेम असा आहे जे पाणी भांगरवडीतून पलीकडे रेल्वेच्या अंडरपास जो आहे ते अंडरपास फार छोटे आहेत आणि त्याचा जो कॅचमेंट एरिया आहे जो पाऊस पडतो त्या पावसाचा कॅचमेंट खूप मोठा असल्यामुळं आणि मुळात तो भाग खूप खाली आहे, लो लाईन एरिया सगळ्यात. त्याच्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी सुद्धा त्याच्यातून ते पाणी जे येतं डोंगरावरून पाणी येतं, भुसावरून पाणी येतं. जरी आपण ते जर त्या दिवशी फोडून दिलं असतं तर पूर्ण सगळी घरं 10 फुटावरती पाणी गेलं असतं. आणि ऑलरेडी काय झालेलं जो रेल्वेचा जो अंडरपास आहे त्या अंडरपास मध्ये फार छोटा आहे, साईज त्याची फार छोटी आणि येणार पाणी खूप आहे. त्यामुळे जवळजवळ आता दरवर्षी असं होतं तिथं पूर येत होते. आता रेल्वेने प्रोव्हिजन केलेली आहे 2.5 मीटर बाय 4.5 मीटर 2 अंडरपास केलेले आहेत. ते म्हणजे ऑक्टोबरमध्ये. पण यावर्षी आमच्या पूर्ण सोसायटी एकही सोसायटीतलं एकही घर असं नाही. आता इमिजिएटली काय करता येईल? इमिजिएट आता तर काहीच नाही. ते अंडरपास आहेत ना ते करायला लागतील आणि ते नांगरपूरच्या भागातून जे नाले आहेत ते नाले मोठे करायला लागतील. नाही आता तुमचे जे आहेत ना नाले त्या परवा दिवशी मी बघितलं. आता आपण म्हणलं की पहिले इकडनं भिंत ऐका ना न फोडता सुद्धा पाणी खाली ऑटोमॅटिक गेलं. रेल्वेच्या खाली जो नाला आहे होले म्हणण्यापेक्षा त्याला तो छोटे ब्रिज होते पूर्वीचे पायी वाट जाणारे तो चोख बंद आहे का आता? तो नाही सर चालू आहे पाणी त्याच्यातून. पण काय काळ खूप साठलेला आहे. ओपन आहे पण त्याचा काळ आहे साहेब त्याच्यामध्ये काळ आहे त्याच्यामध्ये. पण काय झालंय पाऊसच एवढा पडला ही नैसर्गिक आपत्ती. हा न होतो न भविष्याची माझ्या हिशोबाने पाऊस झालेला आहे. 100 वर्षात एवढा पाऊस झालेला नाही कधी. आता काय आसमानी संकट आहे आपल्यावरती आलेलं. तर आता त्याला अनेक जी व्यक्ती आपापल्या पद्धतीने त्याचा प्रिडिक्शन करते. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे आणि झाले काय माहिती आमदार साहेब की पूर्वीच्या काळी म्हणजे आता जी आमची आदित्य सोसायटी आहे तिथे 7.5 एकरची जागा होती. तर पूर्वी काय व्हायचं ती शेती होती. शेती असल्यामुळं त्याच्यात पाऊस जो व्हायचा तो परमनंट व्हायचा पाणी. त्यामुळे काय व्हायचं ते तिकडे वाढीचा प्रश्नच घ्यायचा. आता 7.5 एकर म्हणजे अर्धा एकर फक्त जमीन शिल्लक असेल आणि 7 एकर सगळं कॉन्क्रीट झालेले जरी झालं ना 10 एकर पैकी तुमची 10 एकर जरी डेव्हलपमेंट झाली बिल्डिंग झाल्या घरं झाली तरी सगळ्या पाण्याचा सोर्स त्यानंतर तुमच्याकडे वॉटरचा सोर्सेस सगळे तुम्हाला काढूनच प्लॅन पास करावे लागतात. आता यांनी काय काय प्लॅन आणि पराक्रम केले त्याचा तुम्ही प्रत्येक एरियावाईज बघायला लागणार. तसं नाही तर आपल्याला हे काय त्रासदायक राहणार आहे. नांदेडवर जे नाले जातात ना ते आता सुभाष भावनगरवरती मॅनेज घेतली पाहिजे प्रशासनाने घेतली सगळ्यांनी नगराध्यक्षांनी होता. ते नाले फक्त मोठे झाले पाहिजे म्हणजे भांगरवडी पाणी थांबणार. मला एक विचारायचंय नाला मोठा करा. म्हणजे आता जर समजा आपण JCB लावली
तर तिथलं साफसफाई क्लीन करता येईल. नाही ते चांगलं पाहिजे त्यामुळे ते करता येईल. तिथं काय करायला लागेल? त्याचं काय नाही, त्यांचे दोन ते बॉक्स कलर आता तयार केले त्यांनी कॉन्क्रीटचे, ते दोन आता पुश करणार आहेत हायड्रोलिक पुश करण्याचा ऑक्टोबरमध्ये. त्यांना मी रिक्वेस्ट केली होती किंवा तुम्ही मे मध्ये जून मध्ये करा. आता या 3-4 महिन्यात काय केलं? आहे ते फक्त ईश्वराकडे प्रार्थना करायची की बाबा हे असलं आसमानी संकट आमच्यावरती येऊ देऊ नको, एवढीच हे करायला आता 2 महिने आपण काही करू शकत नाही. किती अगदी सायंटिस्ट आले काय कोणते यंत्रणा आणले आपण तरी आपण काही करू शकत नाही. आमदार साहेब मला आता टाटावरती बोलायचंय. आता कोणती आपल्या नगरसेवकांनी सांगितलं 100 वर्ष टाटाच्या डॅमला झालेले आहेत. आपलं एखादं घर आपण ज्यावेळी बांधतो त्याचा आपण मेंटेनन्स करतो, 2, 4, 5 वर्षांनी मेंटेनन्स करतो. 10 वर्ष आले की अजून काही थोडा मेंटेनन्स करतो. तर माझ्या माहितीप्रमाणे आता माझे 54 वय पूर्ण होत आले. एकदाही टाटाने त्याचं काय स्ट्रेंथनिंग जी आहे ती अजिबात काही केलेली नाहीये. आणि झाले काय, जी डोंगरावरून माती वाहून येते ती सगळी डॅम मध्ये, डॅमच्या ज्या पूर्वी जर का असतील समजा 30 वर्षापूर्वी डॅमची जी एखाद्या सर्व ठिकाणी हाईट जर का 2 मीटर असेल तर आता ती 1 मीटर झालेली आहे. त्याच्यावरती 1 मीटरचा काळ आपल्या कोणाचे बेमालूमपणे तो थर वाढत गेलेला आहे. जर टाटाने त्याच्यावरती त्या डॅमची स्ट्रेंथनिंग केली आणि गाळ काढला आणि त्याची खोली वाढवली तर काय होणार आहे, त्याच्यामुळे फार मोठा फरक पडणार नाही. पण जे लगेच पाऊस 2-4 पाऊस पडले की लगेच ते आपल्याकडे पूर येतो, ते थोडस हे होईल त्याच्यावरती. डॅमची साहेब मला याच्यावरती आपण थोडस उत्तर देऊ शकता. मी काय सांगितलंय, डॅमला 100 वर्ष आले त्याची स्ट्रेंथनिंग केलेली नाही आणि त्याच्यावरती गाळ साठलेला आहे. की तुम्ही मला फक्त असं त्याचं उत्तर देऊ नका की नाही त्याच्यात गाळ साठलेलं नाही, हे उत्तर पूर्ण करून देऊ नका. तुम्ही जे बोलता 4 तासाचे बिल 8 तास येते मालिकेत, त्याच्यात मी भ्रष्टाचार म्हणते तेवढं सांभाळा. थँक्यू. नगरपालिकेचे कर्मचारी येतील, ज्या ज्या ठिकाणी 2 दिवस पाणी होतं घरामध्ये त्याचा सर्वे आज आणि उद्या 2 दिवसामध्ये पूर्ण होईल. सर्व नगरसेवक मंडळींना विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या भागातलं सर्वेच्या बाबतीमध्ये कोऑर्डिनेट करावं, जेणेकरून आपल्या ठिकाणी फक्त सर्वांना विनंती आहे की उद्या संध्याकाळपर्यंत सर्व यादी कंप्लीट होईल. बघा त्यांना आपल्याला शासनाला पाहिजे उद्या संध्याकाळपर्यंत. हा, आणि जे तुमचा सर्वे असेल तर इमिजिएटली आपण पाठवून देऊया. आणि ब्ल्यू आणि रेड लाईन मध्ये तुमचे परमिशन दिले गेले का इलिगल असेल तर डिमॉलिशन प्रयोग आपण घ्यावा. सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक प्रवाह रद्द केले असतील तो एक, आणि ब्ल्यू आणि रेड लाईन. लोकांच्या लाईटीत हे झाले ना, मीटर खराब झाले ना, त्यांचे मीटर झाले काढून आधारित मीटर लावतात त्याची बिल डबल. एक काम करा आता, ठीक आहे. आता बाकीचे भाषण पण आता आज उद्या सगळे लोकांचे तिथले व्यवस्थितपणे बघा. प्रत्येक कुटुंबाला किट तयार केले त्या भागात किंवा आपल्या तिथं पाणी घुसलं घरामध्ये शिकलं होतं तिथल्या कुटुंबाचा प्रत्येक कुटुंबाला एक किट द्या. आणि सोमवार नंतर पुढच्या आठवड्यात वाटलं तर त्यांची तपासणी पण करून घ्या. आरोग्याविषयीची आरोग्य तपासणी पण चेकअप करून घ्या. वाटलं तर तयार करायला रेशन कार्डचा आणि याचा कॅम्प बघतो. हो, मग अशी एक तर काही तुम्हाला म्हणायचं माझं काही कॅम्पला आधार कार्ड गेलं आधार काय म्हणतो ते आले तरी त्यांनी ती महिला त्या आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आता मला काय सांगत होते, माझ्या मुलाला आता पुढे उद्या परवा नोकरी जायचे, तिथे पॅन कार्ड आणि आधार कार्ड उद्या परवा कसं काय मला माहित नाही. त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड घेतात ते आहे का त्यांना लगेच काढून द्या आपल्याकडं. ज्यांचं शासकीय डॉक्युमेंट काही म्हणजे आपण पुराव्याचे कागदपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोणाचा पासपोर्ट
हे जर काय केलं असेल तर सोमवारी त्यांना वडगावला पाठवा, 2-3 दिवसाचे बरोबर नाही एवढी लोक जाणार. इथं एक कॅम्प लावायचा ब्लॉक कॅम्प रेशन कार्ड, आधार कार्ड, आपल्याला इतर मेसेज तुम्ही सांगा. रेशन कार्ड उद्या सर्वे सोमवारी आपण कॅम्प करू. ठीक आहे, चला थँक्यू.